बांधवांनो, गेल्या 2 वर्षापासून या राज्यामध्ये अतिशय विकृत असणाऱ्या आणि बिंडोक असणाऱ्या 5वी नापास, अक्षरशः उष्टी दारू पिणाऱ्या जरांगेला समोर करून ओबीसीचं अस्तित्व आणि ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा घाट खरं तर या बारामतीच्या करामती काकांनी सुरू केलेला आहे. त्या 5वी नापास जरांगेने आंदोलन संपवलं होतं, उपोषण संपवलं होतं, परंतु इथला शेमडा रोहित पवार त्या आंदोलनामध्ये त्या उठून गेलेल्या जरांगेला पुन्हा आणून बसवण्याचं काम केलं आणि त्याच्या जोडीला आमचा अतिशय जातीवादी असणारा घनसावंगीचा माजी आमदार राजेश टोपे. खरं तर आम्ही त्या राजेश टोपेला घराचा रस्ता दाखवलाय. त्याच्या जोडीला तो अचलपूरचा बच्चू कडू नावाचा अतिशय जातीवादी असणारा, ज्याच्या संघटनेत आजपर्यंत ओबीसी समाज खांद्याला खांदा लावून काम करत होता, त्याच बच्चू कडूला सुद्धा घराचा रस्ता दाखवण्याचं काम ओबीसी बांधवांनी केलंय. राहिलाय कोण? शेमडा रोहित पवार. कोणामुळे राहिला? त्याचा काका या राज्याचा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वारंवार सांगितलंय, मी जर लक्ष दिलं नसतं तर तुला घरी जावं लागलं असतं. म्हणजे हे कुठल्याही पक्षात असले, कुठेही असले तर ओबीसीच्या विरोधात षड्यंत्र करण्याचं काम काका असो का पुतणे असो का नातू असो. या रोहित पवारांना निवडून आणण्यासाठी अजित दादांनी तिथं यंत्रणा राबवण्याचं काम केलं, हे स्वतः त्यांनी मान्य केलं. आणि आपला पराभव कोणाचा केला? आपले धनगर समाजाचे, आपले ओबीसीचे नेते आदरणीय प्राध्यापक राम शिंदे यांचा पराभव केला. तर माझी राम भाऊला सुद्धा कळकळीची विनंती आहे, तुम्ही झोपी गेले आणि आमच्या लक्ष्मणरावाची सभा घेतली असती, माझ्यासारख्या गरीब नवनाथ वाघमारेची घेतली असती, आमच्या मंगेशरावची जरी सभा घेतली असती, आमच्या पांडुरंगांनाची सभा घेतली असती ना, तर तुम्ही 25,000च्या लीडने निवडून आले असते. परंतु तुम्हाला सुद्धा, आपल्या ओबीसी नेत्यांना सुद्धा, काही नेत्यांना गर्व चढलेला आहे, मी माझ्या पद्धतीने निवडून येतो. अरे भुजबळ साहेबांसारखं लढायचं शिकलं पाहिजे सगळ्यांनी. आपण सुद्धा एकत्र आलं पाहिजे. आज ओबीसीचं पूर्ण राजकीय 56,000 जाग्यावरलं पूर्ण अस्तित्व उद्ध्वस्त करण्याचं काम त्या लोकांनी केलंय. ओबीसींना कुठेही काही ठेवलं नाही. ओबीसीचा ग्रामपंचायत सदस्य होणार नाही. ते सर्व काका पुतणे आणि जातीवादी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल, त्या सर्वच नेत्यांनी ते षड्यंत्र केलं आणि